प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये नंदिनी रिपोर्ट घेऊन आल्याच्या नंतर घरी आलेली असते आणि थोडी अपसेट असते. तेव्हा जीवा तिला सारखं विचारत असतो, नंदिनी, तू नीट वाचलंय नाही? तू बरी आहेस ना? तुला काही वाटत नाही ना? नंतर नंदिनी म्हणत असते, काय हो जीवा, काय वाटणार मला? मी आई होऊ शकत नाही. आणि लगेच पाठ फिरवते आणि म्हणते, हे बघा जीवा, माझं नशीब मला पाडण्यासाठी प्रत्येक वेळी पाडतंय मला. त्यामुळे मी माझ्या नशिबाला हरवण्यासाठी उभी राहणारच आहे. आणि माझं नशीब कसंही असलं तरी मी ते स्वतःच्या हाताने लिहू शकते, घडवू शकते. कारण नशीब मला खूप खाली खेचतंय, पण मला वरती चढायचंय. त्यामुळे मी माझा डिसिजन घेऊ शकते. इकडे काव्या आणि रम्याचा सीन घेतला आहे. रम्या तिला म्हणत असते, काव्या, अगं बाळाची गुड न्यूज दिली, हे खूपच छान झालं. लग्नाच्या अगदी 1 वर्षाच्या आतच. आणि बघ, आता तुझी मुलं मोठी होतील, स्कूलला जातील, तेव्हा ते ते स्टडी करतील आणि तू पण तुझा IASचा स्टडी करायचा. म्हणजे आई आणि मुलगा सोबतच अभ्यास करेल. बघ बरं, किती छान पिक्चर असेल तो, किती छान ते चित्र रेखाटल्या जाईल की तू आणि तो सोबत अभ्यास करताना. आणि ती मुद्दामच काव्याला चिडवत असते. नंतर काव्या म्हणते, थांबा, मला थोडं पाणी प्यायचंय. रम्या म्हणते, हो ना, पी ना, मी थांबते थोडा वेळ. आणि काव्याला तिथून पळ काढायचा असतो. आणि लगेच रम्याला तेवढ्यातच विजयचा कॉल येतो. आणि काव्याला वाटतं, वाव, बरं झालं. आता काव्या लगेच गाडीमध्ये जाऊन बसते. आणि रम्या फोन घ्यायचा नसतो तरी पण चेहरा कसा तरी करते आणि म्हणते, बोल विजय, काय म्हणतोस? विजय म्हणतो, अगं तुला कुणी काही बोललं नाही ना आता परत? नंतर रम्या म्हणत असते, अरे नाही, परत इकडे नंदिनीने काही बायका बोलवल्या आहे घरामध्ये की ज्यांच्या लग्नाला 5 वर्ष झालेली आहे आणि ते अजूनही आई होऊ शकत नाहीये त्यासाठी. आणि ती सगळ्यांना विचारत असते की बाळ दत्तक घेणं हे कितपत योग्य आहे की अयोग्य, हे सगळ्यांनी आपापले पॉइंट्स मांडा. नंतर त्या तेवढ्यातच एक ताई बोलतात आणि म्हणतात, हो, हे खरंच बरोबर आहे, पण काही गोष्टी निगेटिव्ह पण दाखवल्या आहे त्यांनी, ते पुढे बघायला भेटेलच. नंतर एक ताई म्हणत असतात, माझ्या लग्नाला 5 वर्ष जास्त झाली आहेत, पण माहिती आहे का, आपलं स्वतःचं बाळ असलं तर आपण 40व्या वयातही आई होऊ शकतो. आणि जे दत्तक घ्यायचं असतं ना, त्याला वयाची पण अट असते. कारण बघा ना, एवढे दिवस आम्ही आमच्या सासूबाईंना म्हणायचो, तर आमच्या सासूबाई तयारच होत नव्हत्या. आणि जॉबमुळे मला काही तेव्हा जमत नव्हतं. आणि आता वय झाल्याच्या नंतर ते एवढूशा बाळाचे लाड वगैरे करायला आणि त्याला खाऊ पिऊ घालणं, हे सगळं झेपत नाही वयानुसार. आणि त्यामुळेच त्याला वयाचीही अट असते. इकडे जीवा बाहेर आलेला असतो आणि तो ऐकत असतो हे सगळं. परत जीवा विचार करत असतो की नंदिनीने हे काय सांगितलं. ज्याला आई होणं शक्य नसतं त्यालाही आई होता येतं, म्हणजे काय असेल हे? म्हणजे हे नॅचरली तर नाही, IVF आणि त्या टेस्ट पण नाही. मग हे कोणता मार्ग असेल की ज्याने आपण आई होऊ शकतो? हा, हे मूल दत्तक घेण्याचा मार्ग असूच शकतो. नंतर परत नंदिनी आणि यांचा सीन घेतला आहे. तेव्हा लगेच परत पार्थ आणि काव्याचा सीन घेतला आहे. काव्या पार्थसोबत बोलत असते तेव्हा पार्थ म्हणतो, काव्या, मला तुमचीच आठवण आली होती. आणि बघा ना, किती योगायोग आहे हा. आणि तुम्ही काय करताय? नंतर काव्या म्हणत असते, अहो, मी स्टडी करत बसले होते थोडा वेळ. आता ना मला 5वी फेरी घ्यायची आहे. पार्थ म्हणत असतो, काय हे? ती म्हणते, अहो, अभ्यासाची. कारण ना मी खूप वेळ बाहेरच घालवला आणि आता मला थोडाही डिस्टर्ब नको आहे. आणि वेळ खर्च करायचा नाही आहे. सारख्या माझ्या ज्या नोट्स काढून ठेवायच्या आहेत, ज्या इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे. त्यामुळे पार्थ म्हणतो, हो हो, करा ना, तुम्हाला जे हवंय ते करा, पण आपल्या बाळाची पण काळजी घ्या मध्ये मध्ये. काव्या म्हणत असते, हो, पण आपली ही वेळ चुकली आहे असं वाटतंय का पार्थ? पार्थ म्हणतो, नाही हो काव्या. आणि इकडे वसुहत्या परत म्हणत असतात, अहो, पण मूल दत्तक घेण्यासाठी काहीतरी वेगळंच हे हवं असतं ना, की कुणाचं एखादं चुकीचं वगैरे मूल नाही घेऊन दत्तक घेऊ शकत, घरच्यांचं मन. नंतर नंदिनी म्हणत असते, वसुहत्या, तुम्ही का सारखं निगेटिव्ह बोलताय याबद्दल?
आणि ते एका बाईची सासू म्हणत असते, मी तर माझ्या सुनेला बऱ्याच दिवसापासून म्हणत आहे, पण माझं कोणी ऐकतच नव्हतं. बरं झालं नंदिनीने हे सगळे विषय काढले आहेत. तेव्हाच ती म्हणते, आम्हीच एवढ्या दिवसाचा आमच्या सासूबाईंना समजवतोय, तर त्या ऐकतच नव्हत्या. आणि आता त्या म्हणतायत तर आमच्या वयानुसार आम्हाला ती एका बाईचे पॉईंट्स मांडते, तर त्या पॉईंट्समध्ये खूपच निगेटिव्हिटी लिहिलेली असते की आपण जर बाळ दत्तक घेतलं, जर एखाद्या आई वडिलांना ते बाळ हवं नसेल आणि त्यामुळे ते ठरवतात की दत्तक द्यायचं, तर असं नाही करू शकत ना आपण. तेव्हा मालिनी पण थोडा विचार करते आणि वसू आत्या म्हणते, हो ना, एखाद्याच्या चुकीनं झालेलं बाळ आपण आपल्या घरात कसं वाढवू शकतो आणि ते आपल्या जातीचं आहे की नाही, हे सगळं प्रश्न आलेच. आणि तेव्हा सगळेजण खूप घाबरतात. पण परत वसू आत्या म्हणत असतात आणि तेव्हाच नंदिनी म्हणते, वसू आत्या तुम्ही थोडा वेळ थांबता का, लगेच एका बाईला बोल. तिने खूप छान पॉईंट्स मांडलेले आहेत की आपण जर बाळाला दत्तक घ्यायचा विचार करत आहोत तर ते बाळ आपण खूप कमी वयात घेतलं पाहिजे. आता मी आई होऊ शकत नव्हते आणि मला बोलताही येत नाही, तेव्हा मी 3 महिन्याची मुलगी विकत दत्तक घेतली होती. तर तेव्हा मला वकील म्हणाले होते, तुम्ही बाळ दत्तक घेताय आणि तुम्ही त्याच्यावर संस्कार कसे कराल. तर मी त्यांना सांगितलं होतं की मला जरी बोलता येत नाही पण माझ्या नवऱ्यांना बोलता येतं. माझा नवरा तिच्यावर बोलण्याचे संस्कार करेल आणि मी तिला ॲक्शन करून सांगेल, मी माझ्या भावनातून व्यक्त होईल. तेव्हा वकील साहेबही तयार झाले होते आणि नंतर मी 3 महिन्याची अनुश्री विकत घेतली आणि आता त्या दिवशीपासून सर्व काही बदललं. प्रत्येक दिवस नवीन आवाज, नवीन दिशा आणि तिचं वेगळं दिसणं, तिचं घरात इकडून तिकडे बागडणं, म्हणजे आमचं आयुष्यच काही बदलून गेलं होतं. त्यामुळे आपण बाळ घेण्याआधी छोटं बाळ जर घेतलं तर आपल्याला अगदी असं वाटेल की आपल्याच उदरातून त्या बाळाने जन्म घेतला आहे. त्यामुळे बाळ दत्तक घेणं हे मुळीच चुकीचं नाहीये. ते आपल्यावर डिपेंड आहे की आपण त्याला कसं सांभाळतो, आपलं म्हणून की परक्याचं म्हणून. आणि तेव्हा नंदिनीला पण खूप छान वाटतं, आता ती पॉझिटिव्ह झाली आहे. आणि ती मुलगी हे पण म्हणते की आपण त्या बाळावर संस्कार कसे करायचे त्यानुसार ते बाळाचं घडणार असतं, कारण ते एकदम नवजात बाळ असतं. आणि आपण जर आपल्या घरातील संस्कार त्याच्यावर केले तर ते कोणत्याही जातीचं वगैरे होऊ शकत नाही. परत इकडे रम्याचा सीन घेतला आहे. रम्या ऑफिसमध्ये काम करत असते तेव्हा तिला विजयचा कॉल येतो आणि कॉल घेते ती. नंतर विजय म्हणत असतो, रम्या तुला कुणी काही बोललं तर नाही ना. रम्या म्हणते, अरे विजय, तू एवढं बोलल्याच्या नंतर कुणाची हिंमत तरी होईल का की मला बोलण्याची. आणि तो म्हणत असतो, अगं तुझ्या आईचा फोन आला होता, हे बघ तुला जर कुणी काही बोललं ना तर मला प्रत्येकाची दुःखी नस दाबता येते. हे बघ मी पार्थला काय म्हणालो, तुमच्या बायकोचं प्रेग्नेंट व्हायचं हे काही डिस्कस केलं नव्हतं का तुम्ही. नंतर रम्या म्हणते, अरे मला आणि आईला जे माहिती आहे ते याला पण माहिती आहे का. आणि हा विजय खूपच पोहोचलेला आहे, रम्यापेक्षा पण स्मार्ट आहे, त्याला सगळ्याच गोष्टी कळतात, पण तो अगदी वेड्यासारखं वागतो मुद्दामच. तेव्हा विजय म्हणत असतो, रम्या हे बघ तुझं पण काही असेल तर असं सांग बरं. रम्या म्हणत असते, नाही 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 रे विजय, असं काही नाही. म्हणजे त्याला रम्याच्या मनातील पण बऱ्याच काही भावना माहीत आहे. आणि तो म्हणत असतो, तुझी आई हे पण म्हणाली होती की विजय तू माझ्या मुलीच्या आयुष्यात अगोदर का नाही आलास. पण मी त्यांना म्हटलं, ही एक वेळ असते, प्रत्येकच जण ठरवून आयुष्यात येत नसतं, ते विधिलिखित असतं. त्यामुळे माझी आत्ता वेळ होती, मी आत्ता आलोय. रम्या म्हणत असते, विजय धन्यवाद, पण तू माझ्यासाठी खूप काही केलं आणि खूप बोललास पार्थला, त्यामुळे पार्थ माझ्याशी कधीच वाकड्यात जाणार नाही आता. आणि हसत असते. नंतर परत नंदिनीचा सीन घेतला आहे. नंदिनी म्हणते, बघा ना या ताईने किती पॉझिटिव्ह पॉइंट्स लिहिले आहेत आणि खरंच असं जर करू शकलो ना तर आई होणं अगदी सोपं आहे आणि आपल्या घरातील आपण संस्कार करू शकतो.
आपल्या घरात जसं वातावरण आहे त्या वातावरणात जर बाळ वाढलं तर खूप छान होईल आणि ते बाळ कुणाचं आहे असं मनात धरायचंच नाही. ते बाळ आपलंच आहे, आपणच त्याला जन्म दिला आहे. अशा जर भावनेनं आपण बाळ दत्तक घेत असलो तर खूपच छान आहे. आणि ते तिचं बोलणं जीवा पण ऐकत असतो. जीवा जिन्यावरून खाली येतच असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, मला पण असं वाटतंय आता की मी बाळ दत्तक घ्यावं आणि माझ्या नवऱ्यालाही मी ते सांगणार आहे. मानिनी म्हणते, हो ग बाई, खूप छान विचार आहे नंदिनी तुझे. कारण सेकंड ओपिनियन घेऊनही फायदा होत नसेल. आणि त्या बाईने हे पण लिहिलं आहे की जर IVF, टेस्ट ट्यूब यासारख्या टेस्ट करूनही आपल्या पोटी जर बाळ जन्मतच नसलं आणि आपल्याला काहीतरी प्रॉब्लेमच येत असले तर हा एक बेस्ट उपाय आहे आणि ऑप्शन आहे की आपण बाळ दत्तक घेऊ शकतो. हे सगळे पॉइंट्स जीवाला पण पटतात आणि जीवाच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज आलेलं आहे आणि स्माईल देतो आणि त्याला असं वाटतंय आता की आपणही बाळ दत्तक घ्यावं. नंदिनी ही सगळ्या बायकांना खूप छान पद्धतीने समजून सांगते आणि प्रत्येकीला विचारते, आता सांगा बरं कुणाकुणाला बाळ दत्तक घ्यायचंय. तेव्हा त्या बायका अजूनही विचार करतात, पण एक बाई हात वर करते आणि तेव्हा नंदिनीच्या जीवात जीव येतो की नंदिनी म्हणते, मी 5 वर्ष लग्नाला झालेले आहेत आणि ज्यांना अजूनही मूल नाही अशा बायकांची शॉर्टलिस्टमध्ये नावं घेतलेली आहे. त्यामुळे आपण आता विचार करूया आणि एखाद्या अनाथ आश्रमामध्ये आपण आपले नाव देऊया की आम्हाला बाळ दत्तक हवंय. इकडे एक ताई खूप छान हसत असतात नंदिनीचं वागणं बघून आणि जीवाला तर एकदम खूप भारी वाटत असतं की आपली बायको खचून न जाता नव्या उमेदीने लढायला तयार झाली आहे. आणि ती हे सगळं काव्याला सांगते तर काव्या काही तयार होत नाही. काव्या पार्थसोबत बोलते आणि म्हणते, पार्थ, आपलं हे डिसिजन चुकला तर नाही ना? ही वेळ नव्हती का हो? इकडे रम्या त्यांचं बोलणं ऐकते आणि खूप हसत असते.